नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. मी दुसऱ्यांदा आजच व्हिडिओ करून तुमच्यासमोर येण्याचा एक दिनविशेष म्हणजे असा की आज 13 जुलै 2025 आणि आजच्या तारखेला 365 वर्षापूर्वी पावनखिंडीची लढाई झाली होती. 13 जुलैच्या दिवशी बाजीप्रभूचं देहावसान झालं होतं. जी घोडखिंड म्हणून प्रसिद्ध होती तीच पुढं पावनखिंड झाली. पुरंदरच्या किल्ल्याच्या पन्हाळा किल्ल्याच्या वेढ्यामध्ये महाराज अडकले होते, शिवाजी महाराज अडकले होते आणि काही मोजक्या मावळ्यासह 500-600 मावळे सोबत घेऊन त्यांनी हा सिद्धी जोहरचा वेढा एका दुर्बल अशा ठिकाणी चोरवाटेतून तोडला होता आणि तिथून महाराज विशाळगडाकडे निघाले होते. आणि अशा वेळी सिद्धी जोहरला ही खबर कळाली आणि त्यानं महाराजांचा पाठलाग सुरू केला. आणि तो प्रसंग मी आज तुम्हाला माझ्या नव्हे तर माझ्या वडिलांच्या काव्यातून सांगणार आहे. होय, माझे वडील एक अत्यंत दर्जेदार आणि प्रसिद्ध कवी होते की ज्यांनी चीन भारत युद्धावर समरगीतं लिहिले होते, जे स्वातंत्र्य सैनिक होते, जे कवी तर होतेच पण शाहीरसुद्धा होते. ते पोवाडे गायचे, उत्तम हार्मोनियम वादक होते आणि अशा वडिलांच्या सहवासात माझं बालपण गेलं. मी घरामध्ये थोरला असल्यामुळं मी वडिलांसोबत असायचो आणि 1972चा तो काळ, मी 3रीला असेल किंवा 4थीला, बहुतेक 3रीला असेल. तर त्यावेळेस महाराजांचं त्रिशताब्दी वर्ष साजरं झालं. शिवाजी महाराजांच्या काळाला 300 वर्ष पूर्ण झाले आणि अशा वेळी माझ्या वडिलांनी शिवाजी महाराजावर आणि त्यांच्या इतिहासावर वेगवेगळ्या रचना केल्या होत्या. त्यापैकी एक रचना यापूर्वी मी तुम्हाला गाऊन दाखविली होती आणि ती रचना म्हणजे तानाजीचा पोवाडा. तर आज हा बाजीप्रभूचा हा दिनविशेष, देहावसान त्यांचं झालं आणि आज पुण्यतिथी आहे बाजीप्रभूची. आता बाजीप्रभू हे इतिहासामध्ये थोडे उपेक्षित राहिले. मला दुर्दैवानं सांगावं लागतं की आपल्या देशामध्ये अत्यंत खालच्या दर्जाचा असा आणि अलीकडं तर खूप जास्त असा जातीवाद सुरू झालेला आहे. आणि बाजीप्रभूंच्या आडनावावरून त्यांच्या जातीबद्दल 2 मतं आहेत. कुणी म्हणतात बाजीप्रभू हे क्षत्रिय होते, कुणी म्हणतात ते देशस्थ ब्राह्मण होते, तर कुणी म्हणतात कायस्थ प्रभू होते. त्या वादात आपल्याला पडायचं नाही. परंतु निधर्मी राष्ट्रामध्ये हा जातीवाद एवढा फोफावलेला आहे, ही अत्यंत आपल्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे की प्रत्येकजण एकमेकाला जातीच्या भिंतीमध्ये बघतोय, जातीवर सवलती मागतोय. काळाचा महिमा येतो, त्याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाही. परंतु माझ्या मते इतिहासात बाजीप्रभू देशपांडे केवळ देशपांडे नावामुळं उपेक्षित राहिले असं माझं वैयक्तिक आणि ठाम मत आहे आणि ते प्रदर्शित करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. तर या बाजीप्रभूच्या शौर्याची, पराक्रमाची गाथा मी आज तुम्हाला माझ्या वडिलांच्या काव्यातून सांगणार आहे. आणि हे वडिलांचं काव्य मी 3रीला असताना पाठ केलेलं आहे. जे पाठांतर लहानपणी होतं ना ते आयुष्यात विसरत नाही. आणि म्हणूनच शिक्षकांना मी वारंवार जे माझ्या कवितेतून खोचतोय ते केवळ याच्यामुळे आहे. विद्यार्थ्यांचा पाया कच्चा राहिला ना की त्याच्याशिवाय जीवनातलं दुसरं मोठं नुकसान कोणतं नाही. आणि म्हणून शिक्षकानं विद्यार्थ्यावर त्या वयात लक्ष दिलं पाहिजे की जे 1ली-2रीचं वय आहे. आणि नेमकं तेच होईना झालंय. तो विषय आपण बाजूला ठेवूया. आज बाजीप्रभू देशपांडेच्या पुण्यतिथीला त्या वीराला विनम्र अभिवादन करून मी माझ्या वडिलांची ही रचना, ज्याला फटका म्हणतात, कारण ही रचना गात असताना जशी घोड्याची दुडकी चाल असते आणि घोडं टप 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 टापाटाकीत पळत असतं दुडक्या चालीनं, तर त्या चालीवरची ही रचना आहे जुन्या काळातली. म्हणजे ह्या रचनेला 40-45 वर्ष झाले. 1972चा तो काळ बघा तुम्ही. तर त्याच्यापेक्षाही जास्त वर्ष झाली असतील, मला वाटतं 50 वर्ष झाली असतील वडिलांच्या या रचनेला. पण ती माझ्या अजून मुखोद्गत आहे. ऐकूया बाजीप्रभूचा हा फटका किंवा बाजीप्रभूचा हा पोवाडा. त्या बघुनी संकटकाली बाजीने खिंड अडवली,
पाठलाग मौगल फौजा करीती जव शिवबा पाठी, मोजके मावळे पडले से नाही अल्प मराठी. पाठलाग मौगल फौजा करीती जव शिवबा पाठी, मोजके मावळे पडले से नाही अल्प मराठी. ती वेळ आणि वाणीची घोडदौड महाराजांची, परवा न कुणा प्राणाची, त्या बघुनी संकटकाली बाजीने खिंड अडविली. त्या बघुनी संकटकाली बाजीने खिंड अडविली. बाजी प्रभू पुढती झाला अनबोले शिवरायाला, महाराज अशा समयाला ही आज्ञा द्यावी मजला. येऊ द्या हजारो यवना चरचरा कापितो माना, तुम्ही खुशाल गड गाठाना, तलवार हाताशी धरली बाजीने खिंड अडविली. त्या बघुनी संकटकाली बाजीने खिंड अडवली. शिवाजी न्हावी छत्रपती शिवाजी महाराजाचं रूप घेऊन बळी गेला. त्यानं आत्मसमर्पण केलं महाराजासाठी. आणि बाजी प्रभू त्याच तोडीचे 18 पगड जातीतले मावळे महाराजासाठी जीव देत होते. बाजी प्रभूनं तलवार हाताला धरली आणि महाराज काळजी करू नका, मी खिंड अडवतो, तोपर्यंत तुम्ही गडावर जा. बाजी प्रभू पुढती झाला अनबोले शिवरायाला, महाराज अशा समयाला ही आज्ञा द्यावी मजला. येऊ द्या हजारो यवना चरचरा कापितो माना, तुम्ही खुशाल गड गाठाना, तलवार हाताशी धरली बाजीने खिंड अडविली. परी एक शर्थ महाराज प्राणावर धरितो पैज, परी एक शर्थ महाराज प्राणावर धरितो पैज, पोहोचाल गडावर जेव्हा बातमी खुशाली कळवा. तो वरती बाजी तुमचा फडशा उडविल अरीचा, अर्पण करी काय आवाच्या, धैर्याची सीमा झाली बाजीने खिंड अडविली. त्या बघुनी संकटकाली बाजीने खिंड अडविली. लाविली टाच घोड्याला महाराज गडावर चढती. तिथं काही वेळ होता एकमेकाची सल्ला मसलत करण्याला? एका क्षणात महाराजांनी निर्णय घेतला, घोड्याला टाच लावली आणि शिवाजी महाराज विशाळ गडाच्या वाटेने कूच करते झाले. टप 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 टापा टाकीत 200 मावळ्यासहित शिवाजी महाराज विशाळगड चलत होते. आणि बाजी प्रभू पाठमोऱ्या शिवाजी महाराजाकडे पाहून, त्यांच्या आकृतीकडे पाहून नमस्कार करून 300 मावळ्यासहित खिंड अडवत होता. परी एक शर्थ महाराज प्राणावर धरितो पैज, पोहोचाल गडावर जेव्हा बातमी खुशाली कळवा. तो वरती बाजी तुमचा फडशा उडविल आरीचा, अर्पण करी काय आवाच्या, तलवार हाताशी धरली बाजीने खिंड अडविली. लाविली टाच घोड्याला महाराज गडावर चढती, शत्रूची फौज उसळली सगळीच एकट्यावरती. लाविली टाच घोड्याला महाराज गडावर चढती, शत्रूची फौज उसळली सगळीच एकट्यावरती. परिधीर धरी खंबीर चालला करीत तो वार, रक्ताचा वाहे पूर छातीशी ढाल धरियली बाजीने खिंड अडविली. त्या बघुनी संकटकाली बाजीने खिंड अडविली. शत्रूचा मार आणि वार एकटा पेली तो वीर, परिसोडीन कसला धीर प्राणावर होई उदार. शत्रूचा मार आणि वार एकटा पेली तो वीर, परिसोडीन कसला धीर प्राणावर होई उदार. रक्ताने पूर्ण नाहाला वेदना सर्व अंगाला, धैर्याचा मेरू खचला शेवटी पडे तो खाली बाजीने खिंड अडविली. त्या बघुनी संकटकाली बाजीने खिंड अडविली. वचन दिलं त्या वीरानं महाराजाला, परंतु दुर्दैवानं बाजी प्रभूचा एवढ्या मोठ्या मोगल सैन्यापुढं
टिकाव लागला नाही, टिकाव धरू शकले नाहीत ते. आणि धारातीर्थी बाजीप्रभू रक्तबंबाळ अवस्थेमध्ये 2 हातात 2 तलवारी धरून त्या घोडकिंडीमध्ये बाजीप्रभू अडवे झाले, धारातीर्थी पडले. इकडे मग काय झाले, महाराज गडावर गेले, परंतु उद्देश सफल झाला. राजाला वाचवण्याचा उद्देश सफल झाला. महाराज गडावर पोहोचले आणि एकदम बाजीप्रभूचे शब्द आठवले की महाराज गडावर जाताल ना, तोफ ढागा, मला तोफाचा आवाज ऐकू द्या. तो आवाज जोपर्यंत आहे तोपर्यंत बाजीप्रभू जिवंत राहील. आणि म्हणून इकडे मग काय झाले, महाराज गडावर गेले, बाजीचे बोल आठवले, वचनाचे स्मरण झाले. उडविली तोफ मग जेव्हा, आवाज पसरला जेव्हा, कानावर पडला तेव्हा, प्राणज्योत ही मालवली, बाजीने खिंड अडविली. त्या बघुनी संकटकाली, बाजीने खिंड अडविली. लाखाचा मोहरा पडला तो केवळ देशासाठी. असे किती मोहरे कामी आले, अशी किती सरदार महाराजांनी गमवले. लाखाचा मोहरा पडला तो केवळ देशासाठी, जो धारा तीर्थी निजला तो आपुल्या राजासाठी. हिंदूच्या जीवासाठी, अबलांच्या अब्रूसाठी, ते धन्य शिवाजी बाजी, देशास्तव लढले गाजी. वाघपुष्पे उभया पूजी, मिरग्याने रचना केली, बाजीने खिंड अडविली. मिरग्याने रचना केली, बाजीने खिंड अडविली. त्या बघुनी संकटकाली, बाजीने खिंड अडविली. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बाजीप्रभू देशपांडे की जय. धन्यवाद.